नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. चर्चेस कारण की या आपल्या मराठी पॉडकास्टवर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, चैत्र महिना जसा येतो तशी आपल्याला चाहूल लागते ती म्हणजे गुढीपाडव्याची. तर गुढीपाडवा हा वर्षातला पहिला मुहूर्त असं आपण म्हणतो. गुढीपाडव्यानंतर येते अक्षय तृतीया आणि त्याच्यानंतर येतात वेगवेगळे मुहूर्त. तर जे 3.5 मुहूर्त आपल्याला सांगितलेले आहेत, त्या प्रत्येक मुहूर्तामागे काहीतरी पौराणिक कथा आहे, काहीतरी महत्त्व आहे आणि त्या दिवसाला तो मुहूर्त का मानला जातो, याच्या मागे काही कथा आहेत. तर आज आपल्याबरोबर श्री प्रणवजी गोखले आहेत, जे आपल्याला या मुहूर्तांचं थोडं पौराणिक महत्त्व, त्याच्या मागच्या ज्या काही कथा आहेत, त्या उलगडून सांगणार आहेत. तर ऐकूया श्री प्रणवजी गोखले यांच्याकडून याबद्दलचं महत्त्व. नमस्कार. आपल्या प्राचीन भारतीय सनातन परंपरेमध्ये 3.5 या संख्या संकेताला अनितर साधारण असं महत्त्व आहे. ते का, ते थोडक्यात बघूया. 3.5 म्हटल्यावर आपल्याला आठवते ती पावकी, निमकी यामधली औटकी. औट असा जो शब्द आहे तो 3.5 या अर्थी वापरला जातो. आपल्याकडे या विश्वाचं जे मूळ कारण मानलंय ते मूळ कारण आहे ओंकार, किंवा त्या ओंकारालाच शब्द ब्रह्म, एकाक्षर ब्रह्म किंवा प्रणव म्हणूनही ओळखलं जातं. या ओंकाराच्या एकूण मात्रा किती? तर ओंकाराच्या मात्रा आहेत 3.5. अ, उ, म आणि अर्ध मात्रा. त्या विश्वाच्या मूळ कारण असणाऱ्या ओंकाराच्या 3.5 मात्रा या संख्या संकेतावरून पुढे हा औट किंवा हा 3.5 संख्या संकेत इतका लोकप्रिय झाला की अनेक ठिकाणी हा संख्या संकेत वापरला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रातली शक्तिपीठ किती असं म्हटल्यावर त्या ओंकाराच्या जेवढ्या मात्रा तेवढी शक्तिपीठ म्हणून 3.5 शक्तिपीठ. अंबाबाई कोल्हापूरची, किंवा मग तुळजाभवानी तुळजापूरची, माहूरची रेणुका आणि अर्धपीठ म्हणून वणीची किंवा दिंडोरीची सप्तशृंगी मानली जाते. तर अशी ही 3.5 पीठं असतील, किंवा पेशवाईतले 3.5 शहाणे. सांगायचं तात्पर्य आहे की 3.5 हा संख्या संकेत, हा आकृतिबंध इतका लोकप्रिय झाला की वेगवेगळ्या धारणा, वेगवेगळ्या संकल्पनांशी त्याची जोड देऊन ते आकृतिबंध सांगितले गेले. म्हणजे काय, तर आपण 3.5 मुहूर्त हा जो शब्द प्रयोग करतो हा कुठेतरी त्या ओंकाराच्या 3.5 मात्रांशी संबंधित आहे असं म्हणता येईल. मग हे 3.5 मुहूर्त नेमके कोणते? हिंदू नववर्षाचा आरंभ 2 वेगवेगळ्या दिवशी मानला गेलाय. त्यातला एक दिवस आहे तो शालिवाहन शक. शालिवाहन शक ज्या दिवशी सुरू झालं ही कालगणना, तो दिवस मानला गेलाय चैत्र शुक्ल प्रतिपदा. आणि दुसरी कालगणना सुरू होते जी विक्रम संवत म्हणून ओळखली गेली आहे, ती सुरू होते कार्तिक शुक्ल प्रतिपदा, ज्याला आपण बलिप्रतिपदा म्हणून ओळखतो, दिवाळी पाडवा म्हणून ओळखतो त्या दिवशी. तर हे दोन्ही दिवस आपल्याकडे 3.5 मुहूर्तांमध्ये गणले गेलेले आहेत. फक्त वैशिष्ट्य असं की शालिवाहन शकाचा प्रारंभ असणारा गुढीपाडवा हा पूर्ण मुहूर्त आहे आणि विक्रम संवताचा प्रारंभ ज्या दिवशी होतो तो कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा हा अर्ध मुहूर्त मानला गेलाय. आता इथे अर्धा आहे म्हणून कमी महत्वाचा मुळीच नव्हे. अर्धा असं जरी म्हटलेलं असलं तरी त्या अर्ध्यामध्ये उरलेल्या 3 मुहूर्तांचं सामर्थ्य, त्यांचं महात्म्य हे दडलेलं आहे असं मानलं जातं. मग या एकेका दिवसाचं औचित्य काय, महत्व काय? तर ब्रह्मदेवाने ज्या दिवशी सृष्टी निर्मिती केली तो दिवस म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. दुसरा ज्या दिवशी
4 युगांपैकी कृतयुगाचा प्रारंभ झाला. आपल्याकडे 4 युग मानलेली आहेत. सत्य किंवा त्याला कृतयुग म्हणून ओळखलं जातं. दुसरं आहे त्रेतायुग, तिसरं आहे द्वापर युग आणि चौथं आत्ताच सुरू असलेलं कलियुग. मग त्यातल्या कृतयुगाचा किंवा सत्ययुगाचा प्रारंभ ज्या दिवशी झाला तो दिवस आहे वैशाख शुक्ल तृतीया. त्याला आपण अक्षय्य तृतीया किंवा अक्षय तृतीया म्हणून ओळखतो. हा दुसरा मुहूर्त आहे. तिसरा मुहूर्त आहे आश्विन शुक्ल दशमी, ज्याला आपण विजयादशमी किंवा दसरा म्हणून ओळखतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी साक्षात ब्रह्मदेवाच्या चतुर्युगी मधल्या कृतयुगाचा प्रारंभ झाला. तर विजयादशमीच्या दिवशी भगवती आदिशक्तीने महिषासुराचा, शुंभ निशुंभासारख्या असुरांचा वध केला. देवांना, सत्याला, धर्माला विजय मिळवून दिला म्हणून ती विजयादशमी या नावाने तिथी प्रसिद्ध झाली. याच दिवशी असं मानलं जातं रामांनी रावणाचा वध केला. खरं तर वाल्मिकी रामायण किंवा अन्य ज्या तिथींचा निर्देश आपल्याला पुराण इतिहासात मिळतो त्यानुसार विजयादशमी हा काही रावणाच्या वधाचा दिवस नाही. पण तरीही शास्त्रात रूढीर्गरीयसी एक लोकधारणा म्हणून या विजयादशमीला रावणवध तिथीचं महत्त्व दिलं गेलं, मानलं गेलं आणि त्या दिवशी रावणाचं दहन करण्याची पद्धत रूढ झाली. त्यामुळे हे 3 मुहूर्त आपण पाहिले. कुठले कुठले? चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा, नव संवत्सरारंभ, शालिवाहन शकाच्या नवीन वर्षाचा आरंभ या दिवशी होतो. दुसरा अक्षय्य तृतीया, ज्या दिवशी ब्रह्मदेवाचं कृतयुग सुरू झालं ब्रह्मदेवाच्या गणनेमधलं. आता ही जी गणना आहे ती देवांची गणना आणि मनुष्याची गणना ही वेगवेगळी आहे, त्यामुळे त्याच्या खोलात न शिरलेलं बरं. तिसरी ही दसऱ्याची कल्पना, विजयादशमीची कल्पना, ज्या दिवशी दैवी शक्तीचा आसुरी विचारांवर, आसुरी शक्तीवर विजय झाला, ती विजयादशमी. आणि चौथा विक्रम संवत गणनेतल्या वर्षाच्या आरंभाचा दिवस म्हणून बलिप्रतिपदा किंवा ज्याला आपण दिवाळी पाडवा म्हणून ओळखतो. उत्तर भारतामध्ये आजही या दिवशीच वर्षारंभ साजरा होतो. त्या दिवशी बलिराजाची पूजा केली जाते, बलीसाठी दीपदान केलं जातं. या 4ही दिवशी म्हणजे जरी 3.5 म्हटलं जात असलं तरी हे 4ही दिवस 5 गोष्टींसाठी अत्यंत पवित्र मानले गेलेत. कोणकोणत्या 5 गोष्टी? तर सगळ्यात पहिलं तर आपल्या ज्या देवता आहेत, कुलस्वामिनी असतील, आपल्या आराध्य इष्ट देवता असतील, ग्रामदेवता असतील, या सगळ्या देवतांची विशेष पूजा या दिवशी करावी. त्यामुळे देवपूजेसाठी अत्यंत प्रशस्त असे हे दिवस आहेत. दुसरं जे आहे पितरांच्या तर्पणासाठी, आपले जे पूर्वज आहेत त्या दिवंगत पूर्वजांच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण हे देखील या दिवशी केलं जातं. तिसरं जे प्रयोजन सांगितलं ते दान. या दिवशी यथाशक्ती यथामती जे तुम्हाला द्यावंसं वाटतंय आणि जे दुसऱ्याला उपयोगी पडणारे अशा वस्तूंचं, धनाचं, विद्येचं दान करावं. म्हणजे या सगळ्यामध्ये समाजाची घडी ही स्थिर करण्याचा दानामार्फत प्रयत्न केलेला आहे. तर दानासाठी या 4ही तिथी प्रशस्त आहेत. पुढचा जो विषय आहे तो आहे नवीन कुठलाही आरंभ, कोणताही शुभारंभ करण्यासाठी, कोणताही नवा उपक्रम तुम्हाला सुरू करायचा आहे, नवीन विषयाचा अभ्यास सुरू करायचा आहे किंवा या सगळ्यामध्ये आपला व्यवसाय, नोकरी याचा आरंभ करायचा आहे, तर यासाठीही हे 4ही दिवस अत्यंत शुभ मानले गेलेत. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, या सगळ्यापेक्षा वेगळं की जे संस्कार आहेत आपल्याकडे, उपनयन, विवाह, या संस्कारांना चांगला दिवस पाहून ते संस्कार करावे लागतात. अर्थात हे जे मी विधान करतोय ते सरसकट न घेतलेलं बरं. आपल्याकडे मुहूर्त ही कल्पना आलीच का?
मुहूर्त याचा अर्थ कालमापनाचं एक सूक्ष्म अंग, एकक, एक परिमाण म्हणून मुहूर्त शब्द येतो. आजच्या मिनिटांच्या भाषेत सांगायचं झालं तर 48 मिनिटांचा एक मुहूर्त असतो. 24 मिनिटांची एक घटका आणि 2 घटकांचा एक मुहूर्त, त्यामुळे 48 मिनिटांचा एक मुहूर्त असतो. पण इथे हा अख्खा दिवस शुभ मानला गेलाय, पवित्र मानला गेलाय. पण अर्थात यामध्ये दिनशुद्धी पाहायला लागत नाही असा प्रवाद असला, असं मत असलं तरीही ज्यांना त्यात श्रेयस्कर मार्ग अवलंबायचा आहे त्यांनी दिनशुद्धी पाहूनच या मुहूर्तांवर शुभारंभ केलेला चांगला. ज्यांना त्या सूक्ष्मातलं ज्ञान नाही, ज्यांना ढोबळ मानाने काहीतरी कुठला तरी दिवस गाठून ते करायचंय एवढंच त्याच्यामध्ये स्वारस्य आहे, त्यांच्यासाठी हे 4 दिवस ठीक आहेत. पण तरीही केवळ गुढीपाडवा आहे म्हणून काही करून चालतं, आज शुभारंभ करूया असं न करता आपण ज्या गोष्टीचा शुभारंभ करतो आहोत त्या गोष्टीसाठी त्या दिवशीचं नक्षत्र, वार, तिथी ही प्रशस्त आहे का ही शक्यतो पाहूनच त्या दिवशी शुभारंभ करावा. तर अशी ही 3.5 मुहूर्तांची संकल्पना. त्यातला आत्ता आगामी मुहूर्त आहे गुढीपाडवा. या दिवशी काय काय करायचं आहे? या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मध्वजाची गुढीची पूजा करायची. साक्षात विश्व, लोक, त्रैलोक्य, 14 भुवन यांचा स्रष्टा, धाता, विधाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मदेवाची पूजा या ब्रह्मध्वजाच्या रूपात करायचे. एरवी सहसा आपल्याकडे ब्रह्मदेवाची पूजा होत नाही, पण या गुढीच्या रूपात त्या ब्रह्मदेवाची पूजा या दिवशी करायची. एक प्रकारे आपल्याला या पूर्ण जीवसृष्टीला, या विश्वाला ज्याने आकार दिला, ज्याने जन्माला घातलं त्या स्रष्ट्या ब्रह्मदेवाविषयीची ही कृतज्ञता आहे. दुसरं, त्या दिवशी पंचांग पूजन करायचं आहे. म्हणजे काळाची जी 5 अंग आहेत, कालपुरुषाची असं म्हणूया, कोणती कोणती तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण, त्या दिवशी कोणता वार, कोणती तिथी हे सगळं त्याचं पठण, श्रवण करण्याचंही वेगळं फळ सांगितलंय. हे 365 दिवस करणं अपेक्षित आहे, पण किमान पक्षी वर्षाच्या पहिल्या दिवशी तरी आपण हे करूया. ही परिमाणं काळाची नेमकी काय आहेत तेही समजून घेऊया. पंचांग पूजन करूया. म्हणजे ज्या कालचक्राचा आरंभ या दिवशी होतोय त्या कालचक्राविषयी आपण आपली श्रद्धा, आदर आणि सगळ्यात महत्त्वाचं कृतज्ञतेची भावना व्यक्त करूया. तिसरं जे करायचं आहे ते कडुनिंब, मिरी, साखर याचं वाटण त्या दिवशी खाल्लं जातं. हा विशेष प्रसाद दिला जातो. का तर गोड आणि कटू, मधुर आणि कटू किंवा तिक्त असंही म्हटलं जातं, या रसांचं जेव्हा मिश्रण आपल्या जिभेवर त्या दिवशी पडतं त्या दिवशी वर्षारंभी आपल्या शरीरातल्या अतिरिक्त विकारांचा, व्याधींचा निराश या द्रव्यामुळे होतो अशी श्रद्धा आहे. त्यामुळे हे करावं. त्या दिवशी रामाचं नवरात्र सुरू होतं, त्यामुळे ज्यांच्या घरात रामरायाची उपासना आहे त्यांनी रामाची विशेष उपासना करायला हरकत नाही. किंवा आदिशक्तीचं वासंतिक नवरात्रही याच दिवशी सुरू होतं. जसं शारदीय नवरात्र आहे तसं हे वासंतिक नवरात्र आहे. त्यामुळे आदिशक्तीच्या उपासनेसाठीही हा अत्यंत उपयुक्त कालावधी मानला गेला आहे. तसंच रामरक्षा आणि मारुती स्तोत्र सिद्ध करण्यासाठीही हा कालावधी अत्यंत पवित्र मानला गेला आहे. आणि मगाशी जसं म्हटलं तसं परमेश्वराच्या कृपेने आपल्याला जे अधिक मिळालं आहे, आपल्याकडे जे विपुल आहे, ते समाजामधले जे वंचित असतील पण जे पात्र असतील त्यांना दान याच दिवशी करायचं आहे. या गोष्टी करायच्या आहेत आणि अधिकस्य अधिकम फलम प्राप्त व्हावं यासाठी आपल्या पूर्वजांचंही स्मरण या दिवशी करायचं आहे. म्हणजे आगामी पूर्ण वर्ष, पूर्ण संवत्सर हे नक्कीच शुभ होईल.